पीएम किसान योजना शेतकऱ्यांचे आधार सीडिंग ई-केवायसी डीबीटी अनेबल प्रलंबित असेल तर शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. 2,981 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 3,827 जणांचे आधार सीडिंग हे प्रलंबित आहे. प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील 2,981 शेतकऱ्यांची ई-केवायसी तर 3,827 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग डीबीटी अनेबल प्रलंबित आहे, अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित ई-केवायसी, आधार सीडिंग तसे बँक खाते डीबीटी अनेबल करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांचे खाते डीबीटी अनेबल नाही त्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून ते आधार संलग्न करून डीबीटी अनेबल करून घ्यावे, असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून वार्षिक 6,000 तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत राज्य शासनाकडून वार्षिक 6 असे एकूण 12,000 रुपये प्रतिवर्षी शेतकरी कुटुंबांना वितरित केले जातात. ई-केवायसी व आधार सीडिंग पूर्ण न केल्यास लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पात्र शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय तसेच ग्राम नोडल अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे पीएम किसान योजनेबद्दल ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आता